अतिवृष्टी घोटाळ्याचा जालन्यात भांडाफोड. तहसीलदार, महसूल कर्मचारी, 22 तलाठ्यांसह 28 जणांवर गुन्हा. अटक सत्र सुरू. जालना आणि अंबड तालुक्यात अतिवृष्टी मदत अनुदानात सुमारे 24.90 कोटींचा मोठा घोटाळा समोर आलाय. या प्रकरणी 28 अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून अटकेचे सत्र सुरू झाले आहे. यात 22 तलाठी, महसूल कर्मचारी आणि 2 तहसीलदारांची नावे असून खरा शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याने संताप व्यक्त होत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांऐवजी बोगस खात्यांवर, नातेवाईकांच्या खात्यावर किंवा थेट कर्मचाऱ्यांच्याच खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके, घनसांगवीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित आहे. अनेक तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांना अटक करण्यात येते. हा घोटाळा गंभीर असून यात आणखी बडे अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. खरा शेतकरी, ज्याचे खरेच नुकसान झाले होते, तो या पैशांपासून वंचित राहिला. जालना पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.